आता माझं बाळ 3 महिन्याचं पूर्ण झालं आहे आणि मी त्याच्यासाठी कोणकोणते स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करते, चला तुमच्यासोबत आज शेअर करते. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या बॉडी मसाजसाठी मी हे हिमालयाचं बेबी मसाज ऑइल यूज करते आणि त्याचबरोबर त्याच्या हेड मसाजसाठी मी हे पॅराशूटचं कोकोनट ऑइल यूज करते. आता हे जे बेबी मसाज ऑइल आहे ना हिमालयाचं, हे खूप लाईट वेट आहे, त्यामुळे ते बेबीजसाठी बेस्ट आहे आणि हेड मसाजसाठी आपण कोकोनट ऑइल यूज करू शकतो. त्याचबरोबर अंघोळीसाठी मी सेबामेडचा हा क्लिन्झिंग बार यूज करत आहे. सगळ्यात आधी मला डॉक्टरांनी हा सोफी बार सजेस्ट केला होता, बट तो ब्रँड माझ्या बेबीला सूट नाही झाला. सो आता मी हे सेबामेड क्लिन्झिंग बार यूज करते त्याच्या अंघोळीसाठी आणि तो त्याच्यासाठी छान वर्क झालेला आहे. आता त्याच्या अंघोळीनंतर मी त्याला मॉइश्चरायझर यूज करते, ते म्हणजे हे सेबामेडचं मॉइश्चरायझर. त्याआधी जसं आधी सांगितलं मी, डॉक्टरांनी मला सोफी बार सजेस्ट केलं होतं, पण हे सोफी बारचं मॉइश्चरायझर माझ्या बेबीला सूट नाही झालं. त्याला छोटे छोटे पुरळ येत होते आणि त्याची स्किन थोडीशी डार्क दिसायला लागली होती. सो मी आता हे सेबामेडचं बॉडी लोशन यूज करते आहे त्याच्यासाठी. तेही छान वर्क झालं आहे. आता मी त्याला जास्त पावडर तर यूज नाही करत, पण थोडीफार जर लावली कधीतरी तर मग मी ही हिमालयाची लावते आणि ही बेस्ट आहे बेबीजसाठी. त्यानंतर काजळही मी त्याच्यासाठी जास्त यूज करत नाही, म्हणजे डोळ्यात तर मी काजळ घालतच नाही, पण त्याला टिकली वगैरे लावण्यासाठी मी हे काजळ संतुलनचं मी घेतलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. त्याला स्मेलही छान आहे, आयुर्वेदिक असल्यामुळे छान मस्त आहे ते काजळ. सो तुम्ही लावू शकता, पण बेबीच्या डोळ्यामध्ये काजळ लावायचं नाही, डॉक्टर तशी परमिशन देत नाही. सो मीही माझ्या बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ लावत नाही. सो येस, दॅट्स इट. हे सगळे प्रोडक्ट्स मी माझ्या बाळासाठी यूज करते आहे. खरं तर बेबीजला जास्त वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करायचे नाहीत. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत